विजय मती स्टेट त्या ठिकाणी बँक बुडून खाल्ली। या मोहिते पाटलांनी जिल्हा बँक बुडून खाल्ली। त्या मोहिते पाटलाला माती चारायचं काम या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यातल्या जनतेने केलं। मित्रांनो, आम्ही त्या ठिकाणी समोरच्या उमेदवारावर बोलणार नाही। मी मार्कडवाडीतल्या एका कार्यकर्त्याला विचारलं की मार्कडवाडीमध्ये आपल्याला इतके मत झाले, कसं काय झाले मला सांगा। तो कार्यकर्ता म्हणला, ज्या दिवशी उत्तम जानकर बुटा सकट बाळादादाच्या पाया पडला त्या दिवशी माळशिरसच्या जनतेने ठरवलं होतं। मित्रांनो, हे मार्कडवाडी गाव मुळात या गावाचा डीएनए मोहिते पाटलाच्या विरोधातला। या गावामध्ये कधी फुटकी कवडी दिली नाही। या गावामध्ये सभा मंडप सुद्धा दिला नाही। त्या गावात राम सातपुतेने बोटिंग क्लब केला। माझी मोहिते पाटलाला या ठिकाणी सूचना आहे, विनंती करायचे दिवस गेले, विनंती करायचे दिवस गेले। मोहिते पाटलाला माझी सूचना आहे, तुम्हाला कधी जर वेळ भेटला तर आमच्या वशा मारुतीच्या बोटिंग मध्ये येऊन बघा कसं गारगार वाटतंय। त्यामुळे मित्रांनो, मी या ठिकाणी सांगतो की आता आपलं सरकार येत्या काळामध्ये मोहिते पाटलांनी लुटलेल्या बँका मी या स्टेजवरून वशा मारुतीच्या साक्षीने सांगतो, ज्या दिवशी मोहिते पाटलांनी सुमित्रा बँक बुडवून खाल्ली त्याला जर वर्षाच्या आत तुरुंगात नाही टाकलं तर नावाचा ज्या मोहिते पाटलांनी विजय मल्टी स्टँड बँक बुडवून खाल्ली त्यांना जर वर्षाच्या आत जेलमध्ये जर नाही टाकलं तर हा राम सातपुते नाव लागणार नाही। या ठिकाणी माझी विनंती आहे, पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की काल परवा आपण 80-85 लोकांवर गुन्हे दाखल केले, त्यातले 95% लोक हे मार्कडवाडीच्या बाहेरचे होते, गावातलं कुणी नव्हतं। हे गाव भाजपच्या सोबतचं गाव आहे। या गावाचा डीएनए भाजपचा आहे। आता असं झालंय, गोपी शेठ तुमच्या सोबत विधान परिषदेत असणारे त्यांनी कपडे शिवून ठेवले होते, पुण्यातल्या एका टेलरकडे जॅकेट शिवून ठेवलं होतं। आता मी मंत्री होईल, आता मी पालकमंत्री होईल, पण जसा निकाल लागला तसं एकदम काळवंडलंय। या ठिकाणी आपल्याला निश्चित सांगतो की माळशिरस तालुका संघर्ष करणारा। या ठिकाणी या मोहिते पाटलाने जे वाटोळ या तालुक्याचं केलंय, या ठिकाणी शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनी माळशिरस पिलीव रस्त्याला 24 कोटी रुपये या राम सातपुतेने टाकले आणि या मोहिते पाटलांनी त्या रस्त्याचं काम घेतलं, या ठिकाणी लुबाडायचं काम केलं। माळशिरस तालुक्यातल्या जनतेचं या ठिकाणी गोचिडासारखं रक्त प्यायचं काम जर कोणी केलं असेल तर या मोहिते पाटलाने केलंय। येत्या काळामध्ये आम्ही थांबणार नाही, लढणार आहे। या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील एका ठिकाणी म्हणले की राम सातपुतेने घर विकलं कुणाला तरी मगरला। मी या ठिकाणी सांगतो, धैर्यशील मोहिते पाटील राम सातपुतेचं घर विकत घेणारी औलाद अजून जन्माला यायची आहे। राम सातपुते हा लढणारा कार्यकर्ता आहे, लढणारा नाहीये। मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो, अकलूज नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भाजपचा असेल, भाजपचा। या ठिकाणी लिहून देतो, शेतकऱ्याला लुटणारा शंकर सहकारी साखर कारखाना याच्यावरती काही झालं तर पुढच्या 6-7 महिन्यामध्ये प्रशासक बसवल्याशिवाय राहणार नाही। स्वतःच त्या ठिकाणी चरायचं कुरण समजणारा यशवंत कारखाना या ठिकाणी यशवंत नगरचा कारखाना आहे, त्या कारखान्यावर सुद्धा भविष्यात चौकशी लावू। या माळशिरस तालुक्यामध्ये जी लुटमार केली, माळशिरस तालुक्यातल्या गोरगरीब सामान्य शेतकरी वंचित घटकाचे पैसे ज्या सुमित्रा बँकेत ठेवले, परवा दिवशी मला गणपताचे वाघमोडे भेटले, तात्यांबद्दल फार आदर आहे। वर्षानुवर्ष त्यांच्या घराशी निष्ठा ठेवली, परंतु गणपताच्या वाघमोडेच्या डोळ्यातून जे पाणी येतंय त्या सुमित्रा पतसंस्थेमध्ये स्वतःची जमीन विकून पैसे भरायची वेळ या ठिकाणी या जयसिंह मोहिते पाटलांनी गणपताच्या वाघमोडेवर आणली।